रोजचा आपला तोच तोच वरण भात किंवा आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर मस्त जिभेची चव वाढवणारं तुरीच्या डाळीचं सार कसं तयार करायचं ते पाहतोय. इथे मी डाळीमध्ये हळद, हिंग आणि थोडंसं तेल घालून डाळ शिजायला ठेवली. याकरता आपण एक वाटण तयार करतोय. इथे मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घालून पाणी न घालता हे वाटून घेतलं. शिजलेली डाळ चांगली घोटून घेतली. इथे मी साधारण 1 टेबलस्पून इतकं तूप गरम केलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि 10 ते 12 मेथीचे दाणे घातले, पाव चमचा हिंग घातलं, हिरव्या मिरचीचे तुकडे घातले, अर्धा चमचा हळद, थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून डाळ घालून पटकन झाकण ठेवलं म्हणजे छान फोडणी बसते. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घातलं. त्याचबरोबर आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालायचं. 2 ते 3 आमसुलं घालायची, थोडंसं चवीपुरता गूळ घालायचा. त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालून मस्त असं भरपूर याला उकळी येऊ द्यायची. असं हे थंडीमध्ये गरमागरम तुरीच्या डाळीचं सार करा, प्या आणि चॅनलला सबस्क्राईब